Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांची सोलापूरमध्ये उद्या या ठिकाणी जाहीर शांतता रॅली होणार आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीची स्टेजची तयारी करण्यात आली आहे। मराठा क्रांती मोर्चाकडून या शांतता रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण जाणून घेऊयात काय कशी तयारी करण्यात आलेली आहे। मराठा योद्धा मनोजदादा हे सोलापूर दौऱ्यावर उद्या येत आहेत। त्यांच्या स्वागताच्या तयारीत मराठा क्रांती मोर्चा सोलापूरने जय्यत अशी पूर्ण तयारी केलेली आहे। तुम्हाला माहित आहे मनोजदादा ज्या ज्या शहरात जातात, ज्या ज्या गावात जातात, त्यांना बघण्याकरता, त्यांना ऐकण्याकरता लाखोनं मराठा समाज तिथे उपस्थित असतो आणि सोलापूर जिल्हा आता मनोजदादाला ऐकण्याकरता 8 ते 10 लाख लोक मनोजदादांना बघण्याकरता इथे उपस्थित राहतील असं अपेक्षित आहे। मनोजदादांचा 11 साडे 11 वाजता सोलापुरामध्ये आगमन होईल आणि त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून तिथून त्याची सुरुवात रॅलीच्या स्वरूपामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत येणार आहेत। इथं आल्यानंतर शिवाजी महाराजांना अभिवादन करून ते त्यांची सभा जाहीर करतील आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर असेल, शाजीरवाडी दर्गा असेल, इथं जाऊन ते दर्शन सुद्धा घेणार आहेत आणि त्यानंतर समाज बांधवांना भेटीसाठी ते एका मंगल कार्यालयामध्ये उपस्थित असणार आहेत। असं नियोजन असताना लाखोनी लोक येत असताना मराठा क्रांतीच्या वतीनं भव्य असं नियोजन केलेलं आहे। त्या नियोजनामध्ये आपण येणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था असेल, महिलांसाठी जे बाथरूमची व्यवस्था आहे, हा जो चौक आहे या चौकाला लागून असलेले 10 ते 15 जे लॉजेस आहेत त्यांना आम्ही विनंती केली आहे की त्या हॉटेलमधील त्यांच्याकडे असलेल्या रूम्समध्ये टॉयलेट्स उपलब्ध महिलांसाठी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि या इथल्या असलेल्या सर्व हॉटेल मालकांनी आम्हाला तशी मान्यता दिलेली आहे की आम्ही महिलांसाठी आपले वॉशरूम्स उघडून देऊ, म्हणजे जेणेकरून ग्रामीण भागातून आलेली आमची भगिनी असेल तिची गैरसोय होणार नाही याची काळजी क्रांती मोर्चाने घेतलेली आहे। या नियोजनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत। आमचे समन्वयक प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं नियोजनाचे भाग सांगतील, पण येणारा समाज बांधवाची कुठलीही गैरसोय होणार नाही एवढी काळजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। आगळे वेगळे स्टेज उभा करण्यात आलेलं आहे, पहिल्यांदाच असं स्टेज उभा राहतंय, काय वैशिष्ट्य आहे या स्टेजचं? काय सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो 18 सप्टेंबर 2022ला मराठा समाजाला सरसगट 50% मधून आरक्षण मिळालं पाहिजे याची भूमिका ही आरक्षण परिषद, ही गोलमेज परिषद या सोलापूर नगरीत झाली होती आणि त्या गोलमेज परिषदेला स्वतः जरांगे पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते। आम्हाला अभिमान आहे की आम्ही चालू केलेलं ते रोपटं आज या भव्य स्वरूपात वटवृक्ष झालेला आहे। गरजवंत मराठा ताकदीनिशी जरांगे पाटलांच्या मागे उभा आहे। उद्याच्या रॅलीला जो काही सोलापूर जिल्ह्यात मराठा बांधव, मराठा समाज, महिला भगिनी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने येणार आहेत, ते वास्तविक पाहता जो या ठिकाणी स्टेज उभा करण्यात आलेला आहे, या स्टेजच्या सर्व बाजूला म्हणजे 7-8 रस्ते आहेत। शिवाजी चौक ते नवयस पोलीस चौकी असेल, शिवाजी चौक ते संभाजी महाराजांचा चौक असेल, शिवाजी चौक ते बाळवेस असेल, शिवाजी चौक ते सम्राट चौक असेल, अशा विविध रस्त्यावर लाखोंच्या संख्येने समाज बांधव बसणार आहे, उभा राहणार आहे। त्यामुळं जरांगे पाटलांसाठी जे काही या ठिकाणी स्टेज बनवण्यात आलेलं आहे, पश्चिम महाराष्ट्राचा पहिला दौरा आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमातून जे आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे याचा आदर्श पुढच्या जिल्ह्यांनी घ्यावा आणि प्रत्येक येणाऱ्या समाज बांधवांना त्या ठिकाणी गैरसोय न होता जरांगे पाटील त्या ठिकाणी बोलत असताना उभारलेल्या बसलेल्या सर्व माता भगिनींना, आपल्या बांधवांना जरांगे पाटील बोलताना दिसावे म्हणून हे वेगळ्या पद्धतीचं स्टेज आज सोलापूरच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात केलेलं आहे। या स्टेजचं स्वरूप आज संध्याकाळी सायंकाळपर्यंत पूर्ण पद्धतीनं उभारलेलं या ठिकाणी आपल्याला दिसेल। किती LED आणि कसे स्पीकर वगैरे लावण्यात आलेले आहेत काय सांगू? इथं आता आपण डॉल्बी सिस्टीमचे स्पीकर ह्या चारही बाजून लावलेले आहेत शिवाजी महाराज चौकात। त्याचप्रमाणे आपण करण्याची सोय केलेली आहे, जवळपास 150 करणे आपण चारही बाजूला लावलेले जे काही रस्ते आहेत। आणि मनोज जरांगे पाटील हे भाषणाला उभारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला आपण त्यांच्या बाजूने आपण स्टेज उभा केलेला आहे। त्यामुळे मनोजदादा जरांगे हे चारही बाजूने आपल्या मराठा बांधवांना संबोधित करतील। त्याचप्रमाणे मी मराठा क्रांती मोर्चाच्या येणाऱ्या सर्व लोकांना
बांधवांना अशी विनंती करतो की आपल्यासाठी आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चारही बाजूला छोटे छोटे हॉस्पिटल 4-4 बेडचे हॉस्पिटल केले, जेणेकरून कोणाला भोळ वगैरे काय त्रास झाला तर ताबडतोब प्रथम उपचार करण्यात येईल। त्याचप्रमाणे चारही बाजूला अँब्युलन्स देखील उभा करण्यात आलेले आहेत, जेणेकरून जरी काही एखादा व्यक्ती सिरियस झाला तर ताबडतोब त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची सोय केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे आम्ही बांधवांना अजून एक विनंती करतो की आपण इथं फूड पॅकेट आणि पाण्याची बॉटल वाटप करणार आहोत, ते दिल्यानंतर आपण त्याचा वापर झाल्यानंतर रस्त्यावर वगैरे न टाकता आपण आपल्या बरोबर जर घेऊन जाऊन कचरापेटीत टाकावं अशी विनंती करतो। आणि त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन आपल्या मदतीला येणार आहे, आपण पोलीस प्रशासन जी आपल्याला विनंती करतील त्याप्रमाणे आपण त्यांना सहकार्य करावं ही अशी विनंती करतो। पार्किंगची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे? पार्किंगची व्यवस्था चारही बाजूला देखील करण्यात आली, जसं आता पुण्या नाक्यापासून आपण अवंतीनगर साईडला आणि त्याचप्रमाणे जो बायपास रुपामणी रस्ता होतो सर्व्हिस रोड त्या बाजूला देखील पार्किंग सोय करण्यात आली। आणि नवेच पोलीस चौकीच्या पाठीमागे जुनी मिल ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर त्याचप्रमाणे ते भरल्यानंतर परत भैया चौकात अशाच आणि प्रत्येक ठिकाणी आपण पार्किंग सोय अशा प्रमाणे करण्यात आली। आरक्षण मागत असताना ओबीसी मधूनच मागणी करण्यात आलेली आहे, मात्र जे आंबेडकर असतील ते म्हणतात मराठ्यांचं वेगळं ताट करावं। राज ठाकरेंची भूमिका महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, कसं बघता येते? कसं आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणताना आपसुरच बाबासाहेब आंबेडकर नाव येते, बाकीचे कोणत्या आंबेडकराचं नाव दिसत नाही। आणि एवढ्या दिवस प्रकाश आंबेडकर साहेबांना बाबासाहेबांचे नातू म्हणून आमच्या मनात सन्मान होता, ह्याच्या पुढेही असेल बाबासाहेबांचे नातू म्हणून। पण जेव्हा त्यांनी वंचित बहुजनचे अध्यक्ष म्हणून भूमिका घेते तर त्या भूमिकेनं आमचा कायम अपोज असणार। प्रकाश आंबेडकर म्हणजे कायदा नाही आहेत। आज आम्ही समाजाने आर्थिकदृष्ट्या मारायचं म्हणताना आम्ही ओबीसीसाठी आम्ही हे संविधान काय म्हणतं बाबासाहेबांचं की जे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या महाराज आहेत त्यांना ओबीसी मध्ये राहावं। आज ज्या ओबीसी मध्ये 399 450 जाती पोट जाती आहेत त्या पोट जाती जातीपैकी एक जातीचं संरक्षण न होता किंवा ते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या महाराज आहे असं कोणतंही हे नसताना सुद्धा ते ओबीसी मध्ये आहेत। आमचं तर 3-3 आयोगांनी सांगतं आहे, गायकवाड आयोग असेल, शिंदे समिती असेल, आम्ही सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या महाराज होतो आणि आहे म्हणून आम्ही ओबीसी आहे। त्याच्यानी प्रकाश आंबेडकर साहेबांची जी वंचितचे अध्यक्ष म्हणून जे त्यांची भूमिका आहे त्यांना आमचा अपोज असणार आहे। त्यांनी बाबासाहेबांचे नातू म्हणून त्यांना मान आहे, पण वंचितचे अध्यक्ष म्हणून आमचा त्यांना अपोज असणार आहे। राज ठाकरेंनी भूमिका घेतली, आरक्षणाची गरज नाही महाराष्ट्रात, काल आंदोलन देखील झालं धाराशिवमध्ये। त्यांची भूमिका कोणती भूमिका स्टँड असते म्हणून त्यांचं एकच सीट आहे। आता 30 त्यांचा सुपडा साफ होईल ना, त्यांची काय अवस्था आहे, मनसेची अवस्था काय आहे, फक्त नावातच मन आहे, त्यांच्यावर मन नाही आहे, मन पण नाही शे पण नाही। ते त्यांच्या बाबतीत म्हणजे समाज बांधवांनी म्हणजे शब्द सुद्धा टाळू नये, ती त्यांना प्रसिद्ध व्हायचं, त्यांना विधानसभेमध्ये जे 288 सीट थांबवायचे असं काय तर चुकीच्या स्टेटमेंट देऊन समाज बांधवांना अमरावती घेऊन म्हणजे बदनाम हो तो त्या वा नाम व्हा ह्या पद्धतीने त्यांना समाजामध्ये प्रसिद्धी आणायची आहे। 2-5% ओबीसीचे मतं त्यांच्यावर ठिसून द्यायचे, त्याच्यासाठी त्यांची धडपड आहे। पण ती 2-5% मध्ये नाही, त्यांचे डिपॉझिटच जप्त आहेत। मनसेचे जे कॅन्डिडेट असतील ना त्यांची डिपॉझिट जप्त आहेत, त्याच्याने त्यांनी काय पण भूमिका होते त्यांची भूमिकेना किंमत शून्य आहे। तर आता आपण यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे सोलापुरात उद्या होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेबाबत आणि कशी तयारी करण्यात आलेली आहे तसं सांगितलेलं आहे। आणि आरक्षणावर बोलताना देखील त्यांनी आंबेडकर आणि राज ठाकरे यांच्यावर देखील आरक्षणाच्या भूमिकेवर त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर।